तुम्हाला सांगितलेलंच 12 फूटला जाणार आहोत आणि 12 फूटचं वैशिष्ट्य म्हणजे 12 फूटची टाकी म्हटली जाते त्याला. आणि बघूया 12 फूटची टाकीमध्ये काय काय वैशिष्ट्य आहे. बघूया आपण पुढे जाऊया चालत. ठीक आहे, बघूया आपण आता काय काय आतमध्ये चालतं आणि काय काय टाकीमध्ये होतं. ओके, समोरच व्हिडिओ बघूया आपण आणि इकडचं पाणी बघूया आपण आता स्वच्छ आणि काकांना विचारूया अगोदर. आणि इथे विचारूया पाणी इथे कपडे भरायला धुवायला आम्ही यूज येतो जास्त करून. आणि हे पाणी विचारूया कोणाला. तसं आपण इकडे बघूया, इकडनं दाखवूया आपण 12 फूटची ह्याला टाकी म्हटली जाते आरेमधील. आणि अंकलला विचारूया आपण. अंकल थोडं पुढे आहेत पण जाऊ नाही शकत आपण. आणि आजूबाजूचा निसर्ग दाखवूया आपण. हा पूर्ण आजूबाजूचा निसर्ग आहे. आणि इकडनं जाऊया आपण पुढे. थोडं पुढे गेल्यानंतर विचारूया दादा, एक दादा बसला इकडे इकडे साईडला. दादाला विचारूया इकडचं वैशिष्ट्य काय आहे. इकडचंच वाटतं दादा मोबाईलवरती. दादा आरेमधले तुम्ही आरेमधले राहतात ना? हां, इकडचं या टाकीचं वैशिष्ट्य सांगा ना जरा आम्हाला. काय आहे? नवीन आहे, पाहुणे आले. ठीक आहे, नाव काय तुमचं? संदीप. ओके, आणि संदीप नाव आहे यांचं. ओके, आणि आपण पुढे जाऊया, बाजूचा निसर्ग बघूया इकडचा. आणि आतमध्ये थोडं फिरूया आपण. आतमध्ये पण जाऊया. आतमध्ये संपलेलं नाही आहे अजून. हे पाठचा परिसर आहे, 12 फूटचा पाठचा परिसर आहे. म्हणजे टाकीच्या पाठचा परिसर आहे. आपण इकडनं जाऊ शकतो. बघूया आपण काय आहे इकडे. ठीक आहे, इकडे बघूया आपण. हा पाठचा परिसर आहे पूर्ण. हा 12 फूट टाकीच्या पाठचा परिसर आहे पूर्णपणे. आपण ही जातोय, हा गेलो आपण आणि पुढे पूर्ण पाठी फिरूया आपण दुसरे इथे. आणि आपण 12 फूटचं झालेलं आहे. आणि तुमच्या समोर व्हिडिओ आणि आता घेऊन येता पुढे मॉडर्न बेकरीचा व्हिडिओ घेऊन येणार लगेच. नंदकुमार गायकवाड नाव आहे यांचं. आणि आजूबाजूतील निसर्ग जे दाखवले आहेत आपले, हे झाडं लावलेली आहेत. ते 200 झाडं लावलेली आहेत त्यांनी, दादांनी. आणि इकडचे टाकीचं वैशिष्ट्य काय आहे म्हणजे पाणी कुठे जातं आपलं? पाणी झाडांना जातं. पाणी झाडांना जातं. फुल झालेलं पाणी झाडांना जातं. ओव्हरफ्लो झालेलं पाणी झाडाला जातं इकडे. आणि पूर्ण टाकीतलं जेवढं पण आहे हे साफसफाई नीट होतो सर्व. हे ओके. तिकडली 200 झाडांचे देखरेख ओके करतो. ओके, इकडचं जेवढं पण साफसफाई आहे देखरेख करतात. हे पूर्ण एवढं पूर्ण जेवढं पण दिसतंय, जेवढं पाठची जेवढी जागा आहे तेवढी ते पूर्ण परिसरातील साफसफाई, पूर्ण परिसरातील जागा एकदम स्वच्छ ठेवतात. आणि तसंच थँक्यू काका. आणि आम्ही पुढे जातो मॉडर्न बेकरीचं माहिती काढायला. धन्यवाद, थँक्यू. हाय फ्रेंड, आता आपण 4थ्या पट्ट्यावरती जाणार आहोत आरेतल्या. आणि आपण आता जाणार आहोत सरळ न्यूझीलंड हॉस्टेल आहे आरेमधील. आपण तिकडे जाणार आहोत अगोदर. चला जाऊया हळूहळू. आणि इकडनं जो सुंदरसा एकदम निसर्ग दिसतोय, याच रोडने आम्ही जाणार आहे. बघूया आपण हा रोड कसा आहे. पूर्णपणे जाऊया आपण, कसं दिसतोय पूर्ण. या जाऊया पुढे 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 हळूहळू चला एकदम. आणि इकडचे एकदम झाडं पण सुंदर आहे, हिरवेगार. आणि नुसतं एकदम हिरवा पूर्ण दिसतंय इकडे. हिरवंगार दिसतंय पूर्ण या साईडला. आणि आपण या रोडने बघूया जाऊन. हा इकडचा रोड आहे, आतमध्ये जाऊ आपण. आणि हॉस्टेलमध्ये आपल्याला अलाव नाही भेटणार आहे. आणि तसंच आपण बाहेरूनच तुम्हाला न्यूझीलंड हॉस्टेल दाखवणार आहे. कारण आतमध्ये बंद असेल हॉस्टेलसुद्धा, कारण का सुट्ट्या आहेत आणि कोरोनाचं सुद्धा चालू आहे. समजून घ्या तुम्ही थोडं. आणि आत्ताचं मेन म्हणजे आपण जे रोडवरती चाललो आहे पूर्ण दाखवणार आहे तुम्हाला कसे रोड्स आहेत. आणि जायला पूर्ण कसं जाणार आहोत आम्ही इकडनं आरेमधून. हळू जायचं आहे एकदम, पुढे पुढे हळूहळू जायचं आहे. बघूया कसं जाऊया आपण पुढे हळू. आणि इकडचं आपण मस्तपैकी
चांगलासा ठीक आहे. पुढे निघूया आपण तसंच हळू जाऊया पुढे. हाय आणि नंतर आपण जातोय पूर्ण आता समोरच दिसत आहे तुम्हाला फॉरेस्ट लाईन मधून आम्ही निघालोय रोडवरती आलोय आम्ही. तसंच रोडवरती जाऊया आपण जातच राहूया आणि इकडनं तुम्हाला न्यूझीलंड हॉस्टेल जवळ घेऊनच जाणार आहोत. डायरेक्ट जाऊया आपण आता डायरेक्ट न्यूझीलंड हॉस्टेल अगोदर आपण रोडवरती पोहोचूया. रोडवरती जातो आहोत. रोडवरती गेलो आपण आता रोडवरती पोहोचणार आहोत आणि आपण आता पोहोचलो रोडवरती. इकडे आलोय आपण ज्या स्पॉटवरती आपण आहे हा पूर्ण इकडे मॉर्निंगला सकाळपासून 5:30 पासून 6:30 पासून सकाळपासून इकडे जॉगिंगला येतात. हा पूर्ण जो वॉक आहे मॉर्निंगसाठी जॉगिंगसाठी पण चांगला आहे. व्हिजिट करा इकडे आणि या लाईनीमध्ये पूर्णपणे जाऊया आपण पुढे आणि पुढे न्यूझीलंड हॉस्टेलसाठी वळूया. चला पुढे जाऊया आपण चालतच राहूया असंच चालत राहूया. पूर्ण निसर्ग पूर्ण बघा आजूबाजूचा परिसर बघा कसं आहे एकदम आलेलं दिसतं. पूर्ण मस्त फॉरेस्ट लाईन आहे इकडची. हे पूर्ण फॉरेस्ट लाईन आहे इकडं आपण जे आम्ही फिरतोय इकडे. माझ्याबरोबर सुद्धा आमचा कॅमेरामॅन आहे ऋतुवान आणि आमची टीम आहे युवराज पाटील आणि तसंच सुजल चव्हाण सुद्धा आमच्याबरोबर आहेत. आम्ही 4 जणांची टीम आज आलेली आहे आणि एडिटरसुद्धा एडिटिंग करतात घरात पण त्यांचं सुद्धा काम असल्यामुळे ते बाहेर गेलेले आहेत. पण आज आले असते ते पण नाही तर डेली असतात आमच्याबरोबर. आणि तसेच कॅमेरा गर्लसुद्धा आहेत. तशी दोघांचं वय लहान आहे पुष्कळ लहान आहे दोघांचं वय. तसं 13 आणि दुसरीचं पण आहे 12 असं दोघांचं वय आहे. आणि आमचा कॅमेरामॅन आत्तापासून सुद्धा मोठ्या लोकांपेक्षा आत्तासुद्धा ही चांगले व्हिडिओज काढतोय. याचं नाव आहे ऋतुवान कदम. जो आत्ता आमची जी व्हिडिओ काढतोय त्यांचं नाव आहे ऋतुवान कदम. आणि सुजल चव्हाण म्हणजे आमचा टीमचे सगळे जेवढे मुलं आहेत आमच्या टीममधलेले आहेत सगळे मुलं. ही जाऊया पुढे बघत राहूया आपण फॉरेस्ट इकडचा फॉरेस्ट लाईन कशी आहे पूर्ण. आणि तुम्हाला बोललेलो न्यूझीलंड हॉस्टेल जवळ चाललोय आपण न्यूझीलंड हॉस्टेल जवळच चाललोय. आणि हा परिसर पूर्ण आम्ही तुम्हाला आतला परिसर दाखवतोय फॉरेस्ट लाईन मधल्या रोड मधला तुम्हाला हा परिसर दाखवतोय. डायरेक्ट आपण न्यूझीलंड हॉस्टेलला जातो इकडनं. आणि इकडे आपल्याला समोरच काहीतरी दिसत आहे आपण तिकडे जाऊनच बघूया काय आहे ते बघूया आपण अगोदर. समजा पण माझ्या मताने मला वाटतंय मंदिरच आहे समोर. आणि इकडचं मंदिर मला वाटतंय एकदम वैशिष्ट्य वाटतंय. थोडं जुनं पुराण मंदिर आहे इकडे. आणि इकडे बघा समोरच पिंड आहे पिंडी आहे आणि नाग आहे नागाचा ठेवलेला आहे. आणि जवळपास जुनी दगडी ठेवली आहेत. आणि इकडे म्हणलं जातं पहिलं इकडे सापाचे वारुळ होते त्याच्या जागेवरती हे ठेवलं. आणि इथे सुद्धा सगळं लिहिलेलं आहे दगडीवरती. काय लिहिलेलं आहे बघूया आपण. सोमनाथ आणि देवांची नावं लिहिलेली आहेत. पुष्कळ अशी नावं लिहिलेली आहेत इकडे देवांची. आपण तसंच आपण इकडचं मंदिराचा परिसर घेतला आहे. आपण तो आतमध्ये जाऊया थोडं अजून एक घेऊया आपण थोडं आतमध्ये जाऊन बघून येऊया आपण काय आहे इकडे सुद्धा थोडं दिसतंय जुनं मंदिर आहे इकडे पण जाऊया आपण पूर्ण फॉरेस्ट लाईनच बघतोय आपण आतमध्ये. पण तुम्हाला न्यूझीलंड हॉस्टेल सुद्धा दाखवणार आहे. पुढे जाऊया आपण आता. हे सुद्धा मंदिर आहे. हे मंदिर आहेत शनिदेवाचं समोरच मंदिर आहे. जुनं पुराण मंदिर आहे. जुनं आहे आरेतील. आपण आतमध्ये जातो फॉरेस्ट लाईन मध्ये. भीती वाटते कधी व्हिडिओ काढायला. आपण जाऊया पुढे थोडं. इकडनं लांबूनच काढायचं आहे लांबूनच दाखवायचं आहे. ठीक आहे. आणि हा मंदिर आहे गणपती बाप्पाचं मंदिर आहे हे. आणि गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आपण तसंच पुढे जाऊया. पुढे वळतोय आपण फॉरेस्ट लाईन मध्येच आहे आपण अजूनपर्यंत आपण रोडवरती नाही आलोय. बघूया आपण आता याच्यानंतर आपण न्यूझीलंड हॉस्टेल जवळ जाणार आहोत.
बंद केलं. आपण आता चालू झालं ना. हाय, आपण आता पुढे जाऊया. आपण न्यूझीलंड हॉस्टेल जवळ, ठीक आहे. कारण का आता बघा, आता पुढे इकडचा निसर्ग बघा पूर्ण या साईडचा पूर्णपणे हा बघा. पूर्ण आम्ही आता न्यूझीलंड हॉस्टेल जवळपास आहो. जाऊया हळूहळू जाऊया आपण इकडनं पूर्णपणे हळूहळू कारण जात राहतोय आपण, ठीक आहे. हळूच जाऊया आणि आपण खाली उतरणार आणि त्याच्यानंतरच भेटणार आपल्याला न्यूझीलंड हॉस्टेलचं पूर्ण माहिती. बघूया, आपण तिथे वॉचमॅन असेल तर आपण माहिती घेऊच, पण नसेल तर आपल्याला न्यूझीलंड हॉस्टेलची माहिती नाही भेटणार आहे. आणि आपण जाऊया पुढे. चालतच राहायला लागणार आहे मला वाटतं असं, कारण का 2 मिनटाचं तरी मला वाटतं अंतर आहे इकडनं. हां, 2 मिनटाचं तरी अंतर आहे. इकडे आजूबाजूचा परिसर पण सुंदर असा परिसर आहे. हा सुंदर असा परिसर आहे बाजूचा. इकडचा आजूबाजूचा परिसर सुद्धा सुंदर आहे. फॉरेस्ट लाईन आहे आजूबाजूला, पूर्णपणे फॉरेस्ट लाईन आहे सुंदरपणे असं, ठीक आहे. आणि आपण जातच राहूया पुढे. हां, जाऊया पुढेच जात राहूया. आणि आता पोलीस लोक पण गेलेली आहेत. एकदम सुंदर असं सकाळी एकदम ते लोक एवढं स्पष्ट, एवढं चांगलं काम करतात सकाळी. ते नसले असते तर मुंबई एकदमच हे झाली असती. आणि आपण जाऊया पुढे. आणि तुम्हाला बोललेलो न्यूझीलंड हॉस्टेलजवळ घेऊन जाणारच आहे. आपण न्यूझीलंड हॉस्टेलजवळ जाऊया. आपण न्यूझीलंड हॉस्टेलजवळ गेलेलो आहे, पोचलो आहे आपण. आता थोडं 1-2 सेकंडमध्ये पोचणार आहोत. आणि आपण पोचलेलो आहोत न्यूझीलंड हॉस्टेलजवळ. आपण बाहेरूनच बघूया न्यूझीलंड हॉस्टेल कसा दिसतो आहे, कारण का इकडनं आपल्याला वाटत नाही आतमध्ये वॉचमॅन आहे की इकडनं चालू तर दिसतो आहे, पण आपण बाहेरूनच शूट घेऊया. हे बघा, थोडं पुढून जाऊया आपण, ठीक आहे. हा पूर्ण न्यूझीलंड हॉस्टेल आहे. हा पूर्ण न्यूझीलंडचा. आणि त्याच्यानंतर आजूबाजूला सुद्धा हिरवगार असा निसर्ग, पूर्ण त्याचा परिसर आहे. आणि हा आजूबाजूचा पूर्ण. आणि तसंच आपण पुढे जाऊया हळू चालत. आणि तसंच आपण एक पुढे ग्राउंडसुद्धा आहे खेळण्यासाठी. आणि पुढे गेलो नंतर आपण क्रिकेट ग्राउंड दिसतो इकडनंच कॉर्नरला. आपण तिकडे पाहू क्रिकेट ग्राउंडला डायरेक्ट जाऊन पोचून कोण खेळत आहे का नाही त्यांच्याशी विचारूया. सकाळीच येऊन प्रोत्साहन एकदम एवढा होतो त्यांना, येऊन एनर्जेटिक असतात सकाळीच. बघूया जाऊन आपण सकाळी. आता वाजले आहेत 8 वाजून गेलेले आहेत. आता 8 वाजून गेलेलेच आहेत. आणि इकडे ग्राउंड आहे. आणि आपण आता आहोत म्हणजे वणीचा पाडा म्हणला जातो इकडे जेवढा पण परिसर आहे. आणि हा समोरचा आहे आतमध्ये जो जातो एंट्रन्स, याला वणीचा पाडा म्हटला जातो. आजूबाजूचा परिसर आहे पूर्ण वणीचा पाडा म्हणतो यांना. आणि आपण समोर बसलेले आहेत कोणतरी, त्यांना विचारूया का आपण जाऊ. चला विचारूयाच आपण तिकडनं, मग आपण बाहेर जाऊया, ठीक आहे. जाऊया आता आपण आतमध्ये जाऊया थोडं, त्यांना विचारूया या झाडाला काय बोलतात, तिथे काय आहे म्हणून विचारूया आपण. थोडं जाऊया पुढे चालत जाऊया आणि विचारूया आपण त्यांना, ठीक आहे. ते कॉलेज स्टुडंट्स वाटतात, त्यांना माहिती नसेल माझ्या मते, पण तरी पण विचारूया आपण. म्हणजे आरेकॉलनीमध्ये काय वाटतं तुम्हाला घेऊन, ठीक आहे. विचारूया आपण यांना. चला जाऊया पुढे थोडं. दादा माझं नाव विशाल साखळकर आहे. मी एक यूट्यूबर आहे. आता 5-6 दिवस झाले. आणि तुम्हाला इकडे येऊन कसं वाटतं? मजा येते. तो पुढे ये ना. तुम्हाला कसे इकडे येऊन चांगलं वाटतं, बरं वाटतं, एकदम छान परिसर कसा इकडचा? 1 नंबर, मस्त. आणि नाव का तुमचं? अक्षय. तुषार. ओके. आणि दादा माझं यूट्यूबचं नाव आहे विशाल साखळकर मिमिक्री आर्टिस्टसुद्धा आहे मी. आणि सबस्क्राईब आणि करायला विसरू नकोस.
धन्यवाद आणि लाईक करायला पण विसरू नको. तर करून दाखव मग हा चांगली. कुठला आवाज बघायचा तुला? कशाचा आहे? हा चल तुझ्यासाठी मी एक आवाज देतो नाना पाटेकरचा, ठीक आहे? अच्छा है, अच्छा है. एक दिन शूटिंग के दरमियान किसी का मोबाइल बज गया. एक दिन शूटिंग के दरमियान किसी का मोबाइल बज गया. मैंने उसे उठाया, पटक दिया. एक नहीं, दो नहीं, 10 टुकड़े हुए. बाद में पता चला मेरा ही मोबाइल था. अच्छा है. थँक्यू मित्रा, थँक्स. जरा पुढे जाऊया असंच आपण. आणि आपण डायरेक्ट याच्यानंतर कमळ तलावला जाणार आहोत. आता काही आम्ही पुढे गेलेलो आहोत आतमध्ये. एकाने विचारलं मला की तू कोण आहेस. मी बोललो की मी मिमिक्री आर्टिस्ट आहे, माझं नाव विशाल साखळकर आहे आणि 5 दिवस झाले जस्ट यूट्यूब चालू केलं आहे मी. आणि तसंच आता तुम्हाला आरे कॉलनी दाखवण्यात आले आहे आणि तसंच माझे सुद्धा 5वी व्हिडिओ आहे. 5वी व्हिडिओमध्ये माझे आत्ताशी 50च्या आतमध्येच सबस्क्रायबर आहेत. तसं लाईक करायचं असेल, कमेंट द्यायचं असेल, प्लीज द्यायचं ह्याला. आणि विशाल साखळकर मिमिक्री हे माझं चॅनलचं नाव आहे. पुढे यायचं आहे. मोठी मोठी झाडं आहेत लास्टपर्यंत अशी पूर्ण. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण थोडं पुढे जाऊयाच आपण असं. आणि जाऊया आपण पुढे गेल्यानंतर विचारूया काही लोकांना आपण असं वाटतं इकडे नक्की. ठीक आहे. तिथे वॉचमॅन आहेत वाटतं. तसं करायला आपण कुत्र्यांची मुलाखत घेऊया का आता सकाळीच? जाऊया मग पुढे जाऊया. चला या. ओके जाऊया पुढे. जाऊया. एक बसलेले आहेत आमच्या वॉचमॅनकडे असं वाटतो. नाही कोणतरी बसलं तिकडे. पण विचारूया आपण कसं वाटतं इकडे येऊन आणि घेऊया आपण पाठी पण जाऊया त्यांच्याकडे. पण अगोदर यांना विचारूया ऑनलाईन एक्झामला अभ्यासाला पण बसलेले आहेत तिकडे. आपण इथे ऑनलाईनला डिस्टर्ब करू नाही शकत. मग विचारू शकतो थोडं. इकडे येऊन तुम्हाला कसं वाटतं? ठीक वाटतं. नाव काय तुमचं? लकी. नाव यांचं लकी आहे. सरनेम लकी सिंग यांचं नाव आहे. आणि इकडे अभ्यास करायला डेली येतात. अभ्यासच चालू आहे. अभ्यास करायला डेली येतात हे. आणि दादा माझं यूट्यूब चॅनलचं नाव आहे विशाल साखळकर मिमिक्री. आणि प्लीज सबस्क्राईब कर या चॅनलला. आणि लहान मुलांसाठी याच्यामध्ये मिमिक्री आहे आणि आपलं जेवढं पण फॉरेस्ट लाईनीची माहिती आहे ती दिलेली आहे. गार्डनची माहिती दिलेली आहे. फक्त आज 5वा दिवस आहे माझा. 5 व्हिडिओ अपलोड झालेली आहे ऑलरेडी. आता हा 6वा व्हिडिओ आहे. तो माझा 25ला दिसणार आहे आपला आरेतल्या परिसरातील. थँक्यू दादा. ओके आता आपण पुढे जाऊया. पुढे दादांना विचारूया आपण. दादांना विचारून बघूया. मॅडम बसले, मॅडमला विचारू इकडे येऊन कसं वाटतं त्यांना. ओके. आणि इकडे आरेमध्ये बोललं जातं की रात्रीचे वाघ आणि पुष्कळ येतात. फॉरेस्ट लाईन आहे. आणि आता सकाळी तर आपल्याला वाटत नाही असं, पण रात्रीचं तर येतच असणार. कारण की हे पूर्ण फॉरेस्ट लाईन इकडनं रोडसुद्धा आहे. पिकनिक पॉईंट ऑपोजिट साईडला पिकनिक पॉईंट आहे. पूर्ण तिकडनं बसून पूर्ण फॉरेस्ट लाईन चालू होते. पण आता आपण आरे दाखवतो तुम्हाला. आतली साईडची बाजू दाखवतो आहे आम्ही तुम्हाला. आणि तसंच तो आम्ही पुढे नंतरला आम्ही तुम्हाला ऑपोजिट साईडचं पण दाखवणार. पण आज नाही दाखवू शकत कारण का आम्हाला पुढे दाखवायचे आहेत आम्हाला ठिकाणं. की आता याच्यानंतरची ठिकाण जे असणार आहे कुक्कुटपालन. आणि आता तुम्हाला कुक्कुटपालनचं तुम्हाला सांगितलेलं होतं ते वैशिष्ट्य आम्ही दाखवणारच आहोत. पण चालू असेल तर आम्ही दाखवू, नाहीतर आम्ही बाहेरूनच दाखवणार आहे तुम्हाला. आणि आता आपण जे पुस्तक बोर्ड आहे केंद्रीय कुक्कुट विकास संघटना आपण जाऊया. विचारूया बघूया. मेन गेट आहे पूर्ण. जाऊया आपण इकडनं लांबूनच घेऊया इकडनं. ठीक आहे. इकडनं जाऊनच सेंट्रल कुक्कुटपालन विकास संघटना. ठीक आहे. लांबूनच घ्यायचं, आतमधून नाही दाखवायचं. ठीक आहे. ओके.
तसं लाईक करायचं असेल, कमेंट द्यायचं असेल, प्लीज द्यायचं ह्याला. आणि विशाल साखळकर मिमिक्री हे माझं चॅनलचं नाव आहे. पुढे यायचं आहे आणि हा परिसर